माध्यमातून करावयाची आहेत। त्यासाठी आपल्या आशीर्वाद रूपी मतांची गरज आहे। आपण दिलेली आहे तेव्हा लढ रहे हैं हम इसलिए कि हमारी वोटर बहन और भाइयों, जागो और अपने वोट का सदुपयोग करो। आने वाली 20 तारीख को ईवीएम मशीन का 12 नंबर वाला मनोज युवराज डोंगरे को गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून विकास जो आहे तो कोफदूर आहे आणि त्या विकासासोबत जे आपण मागच्या वेळेस जो आंदोलनं केले होते आणि लोकांसाठी लढण्याची जी इच्छा होती, मी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पण मी राहिलो आहो, सदस्य राहिलो आणि त्या ठिकाणी अनेक विकासाची कामं केली। परंतु गोरेगाव क्षेत्रामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांची, बेरोजगारांची, त्यासोबत महिलांची अवस्था आपण पाहिली आणि रोड रस्त्यांची अवस्था बघितली तर या क्षेत्रामध्ये तसा काही त्या पद्धतीनं विकास झालेला दिसत नाही। आणि या कारणाने SC, FT आणि OBCसाठी आपण जो आक्रमक भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळावा यासाठी कोणताही पक्ष असो, कुठलाही पक्ष आतापर्यंत समोर आलेला नाही आणि त्यामुळे कुठलाही पक्ष समोर येत नसल्यामुळे मी निर्णय घेतला की भाई यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी टाकली आणि माझा निशाण जो आहे हा ट्रक आहे, 12 नंबरची बटन आहे आणि सर्वांना मी या निमित्तानं जाहीर करू इच्छितो की आपण सर्वांनी ट्रकच्या समोरची बटन दाबावी, जेणेकरून आपल्या क्षेत्राचा विकास घडेल आणि नवीन माणसाला संधी मिळेल। ज्या पद्धतीनं जुनेच लोक आतापर्यंत येत आहेत, जुन्या लोकांना लोक चान्स देत आहेत, परंतु नवीन विकास घडवण्यासाठी, नवीन लोकांना जोडण्यासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यासाठी गरज आहे आणि त्याची गरज मनोज डोंगरे भरून काढतील असं मला वाटलं आणि त्या निमित्तानं मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला। लोकांपर्यंत जात आहो, लोकांचा विश्वास त्या निमित्तानं मिळत आहे आणि लोक खरंच माझ्या पाठीशी उभे राहतील असा या निमित्तानं विश्वास आहे।